नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते सांगत आहे। तुम्हाला पायदुखीचा नक्की त्रास आहे का? मला तर आहे। त्यासाठी मला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी हे लाडू बनवायला घेतलेले आहेत। तर त्यासाठी बघा 50 ग्रॅम चणा डाळ भाजलेली आहे, आपण 100 ग्रॅम लाह्या, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम चिया सीड्स आहे, खजूर आहे अर्धा किलो आणि तूप आहे पाव किलो। तर हे सगळ्यांची मी अशी पावडर करून घेतलेली आहे आणि ती तुपात थोडी भाजून घेतलेली आहे। तर हे बघा, आता हे मिक्सरमध्ये आपले सगळे वाटण बारीक करून झालेले आहेत आणि ते सगळे एकत्र करून मिक्स करायचे। त्याआधी आपल्याला खजुराच्या बिया काढून, खजूर स्वच्छ करून बिया काढून त्या आपल्याला बारीक कटिंग करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आपल्या पाकामध्ये चांगलं मऊसर होतील। तर आता हे सगळे मिश्रण आपण एकत्र केलेले आहे आणि ते आता आपण कापलेले खजूर आहे त्याचा आता आपण पाक बनवणार आहोत। तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तर हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। मला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत, तर बेल आयकॉनची घंटी दाबा म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल। तर बघा, हा आपला पाक तयार झालेला आहे तूप टाकून आणि मऊसर झालेला आहे। तर त्यामध्ये आपण हा मस्त मऊसर झाल्यानंतर हे आपण त्याच्यात मिश्रण टाकणार आहोत। तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओला तुम्ही नक्की कमेंट करा आणि लाडू नक्की बनवून खाऊन बघा, कारण हे सांधेदुखी, डोकेदुखी याच्यावर रामबाण उपाय आहे। तर बघा, हे आता आपलं पाक तयार झालेलं आहे आणि हे मिश्रण टाकून आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाव चमचा हा मीठही टाकणार आहे मी। तर असे सगळं ढवळून मिक्स करून घ्या आणि हाताने लाडू वळा। नाहीपेक्षा तुम्ही अशीच पावडर जर रोज सकाळी दुधात 2 चमचे घेतलीत पहाटे तरी पण चालेल, पण हे नक्की तुम्ही बनवून पहा। 40च्या नंतर ज्या व्यक्ती आहेत त्यांना हे पायदुखी, सांधेदुखीचा त्रास होतो, तर त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहेत। तर मंडळी, कशी वाटली रेसिपी ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर माझा निसर्ग चॅनल जवळजवळ 3 वर्ष मी व्हिडिओ टाकत आहेत, पण तुमच्या सहकार्याने पुढे जात आहे। धन्यवाद।